कारण स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करायचंय. लावा कराटे क्लास लावा, इकडे तिकडे बाकीच्या याच्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा कराटे क्लास लावा, तलवारबाजीचे क्लास लावा आणि ठेवा स्वतः जवळ एखादं चांगलं हत्यार, खूप मोठं नाही असं छोटंसं, की जेव्हा कधी काही संकट आलं ना तर डायरेक्ट काय करायचं, वार करून द्यायचं. काही होत नाही, लक्षात ठेवा, काहीच होत नाही. पण तुम्ही जर आतापासूनच घाबरल्या की नाही मी मुलगी आहे मला कोणतरी त्रास देईल, नाही, बिलकुल नाही. का त्रास द्यायचा त्यांनी आपल्याला? आपण काय त्यांचे बांधील आहोत का? नाही, बिलकुल नाही. त्यांचा त्रास सहन सुद्धा करून घ्यायचा नाही आणि जर कुणी दिला त्यांना तिथेच सडेतोड उत्तर द्यायचं, लक्षामध्ये. आणि सगळ्या मुलांनी मला प्रॉमिस करा, म्हणा माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत, त्यांची जबाबदारी इथून पुढे मी घेणार. त्यांना कुठलाच त्रास देणार नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही. जर माझ्या लक्षात आलं यांना कोणी त्रास देत आहे, मी स्वतः त्यांचे रक्षण करेन. ओके, थँक्यू. लक्षामध्ये. कारण स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करायचंय. लावा कराटे क्लास लावा, इकडे तिकडे बाकीच्या याच्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा कराटे क्लास लावा, तलवारबाजीचे क्लास लावा आणि ठेवा स्वतः जवळ एखादं चांगलं हत्यार, खूप मोठं नाही असं छोटंसं, की जेव्हा कधी काही संकट आलं ना तर डायरेक्ट काय करायचं, वार करून द्यायचं. काही होत नाही, लक्षात ठेवा, काहीच होत नाही. पण तुम्ही जर आतापासूनच घाबरल्या की नाही मी मुलगी आहे मला कोणतरी त्रास देईल, नाही, बिलकुल नाही. का त्रास द्यायचा त्यांनी आपल्याला? आपण काय त्यांचे बांधील आहोत का? नाही, बिलकुल नाही. त्यांचा त्रास सहन सुद्धा करून घ्यायचा नाही आणि जर कुणी दिला त्यांना तिथेच सडेतोड उत्तर द्यायचं, लक्षामध्ये. आणि सगळ्या मुलांनी मला प्रॉमिस करा, म्हणा माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत, त्यांची जबाबदारी इथून पुढे मी घेणार. त्यांना कुठलाच त्रास देणार नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही. जर माझ्या लक्षात आलं यांना कोणी त्रास देत आहे, मी स्वतः त्यांचे रक्षण करेन. ओके, थँक्यू. लक्षामध्ये. इतरांनी सांगून काहीच फरक होत नाही. तुम्हाला मोठं व्हायचंय, तुम्ही मुलींनी सुद्धा, की मी सुद्धा माझी पायरी सोडून मागणार नाही. मला जसे बघा मी मान्य करते कपड्यांवर काहीच नसतं, तरी सुद्धा जेव्हा आपण शाळेत येतो, क्लासला जातो, तेव्हा आपले कपडे असेच पाहिजे की आपल्या संस्कृतीच्या शोभतील असेच. कारण आपली भारतीय संस्कृती आहे. बाकीच्या देशांमध्ये काय होतं, कपड्यांवरून त्याच्यावर कुठल्या गोष्टी होत आहेत, आपल्या इथे व्हायला नको, खूप बदललंय. परंतु काही लोकांची मानसिकता आजही बदलत नाहीये. त्यामुळे आपणही सुद्धा काय करायचं, मुलींनी सुद्धा स्वतःची पायरी न सोडता वागायचं आणि मुलांना तुम्ही सांगितलंय तसंच वागायचं. आणि आताच गुणगान बांधून ठेवायची की मी आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच मुलीसोबत वाईट वागणार नाही. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये डायरेक्ट गोष्ट सांगायचं म्हटलं ना, याच्या तुम्हाला नंतर म्हणतात तुम्ही 11वी 12वी नंतर 10वी नंतर मला एक मुलगी आवडते, मला तो नाही, काहीच नसतं. ते फक्त अट्रॅक्शन असते, बाकी काहीही नसतं. सगळ्या गोष्टी एक जेव्हा तुम्ही तुमचं करिअर चॉईस करा, लक्षात ठेवा. मला एक व्हिडिओ खूप छान आवडला होता की ती मुलगी काय म्हणते, ते एक मोठे वयस्कर व्यक्ती येतात आणि तिला विचारतात, आज तू एकटी कसं काय, सगळेजण तिकडे फिरायला गेली, तू काय करते एकटी, तुझा बॉयफ्रेंड नाही का? ती म्हणते आहे ना, माझा काम माझा बॉयफ्रेंड आहे. ती काय म्हणते, माझा काम माझा बॉयफ्रेंड आहे, माझं करिअर माझा बॉयफ्रेंड आहे, मला दुसऱ्या बॉयफ्रेंडची गरजच नाही. मग जर तुम्ही तुमच्या कामाला आणि करिअरला जर तुमचा मित्र बनवलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींना मित्र बनवायची गरजच नाही. कशात लागतात ते छपरी चुपरी मित्र, कशात लागतात ते? काही गरज नाही त्यांची. येतात इकडून तिकडून काय पांढरे केस घेऊन सिगारेट ओढतील, लायटर ओढतील, स्वतः खराब दुसऱ्यांना पण खराब करतात, बिलकुल नाही. आणि स्वतःच्या बॅग पण तपासा, तुमच्या बॅगमध्ये असं काही खराब साहित्य आहे का, आपल्या बॅगमध्ये वाईटर आहे का, आपल्या बॅगमध्ये चाकू आहे का. मुलांना सांगते आपण त्याचा कुणी कुणी तर बरकडत कुजवतोय एकमेकांना. चांगलं वागायचं, वागणार ना? प्रॉमिस द्या.
वागायचं. आज मी तुम्हाला सांगतेय तेच सगळे ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट करणार नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवा, आज तुम्ही मला सगळ्या मुलांनी प्रॉमिस करायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या तुमच्या बहीण आहेत. काय प्रॉमिस करायचंय? आजूबाजूच्या सगळ्या मुली तुमच्या कोण आहेत? बहीण आहेत. आणि आजूबाजूच्या एकाही मुलीला त्रास होणार नाही. आजूबाजूच्या कुठल्याच मुलीला, आपल्या वर्गातल्या, आपल्या घरातील, घराशेजारच्या, या सगळ्याची काळजी तुम्ही घ्यायचंय. कारण आपण काय म्हणतो की सगळ्यांनी बदललं पाहिजे. मग जर मुली बदलणार आहे तर मुलांना सुद्धा बदलायलाच पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळे मुलींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे तुम्हाला आता. आणि ते कधी होतं? मोठे झाल्यावर होत नाही, लहानपणापासूनच होतं. कारण लहानपणापासून तुम्ही घरात पाहता, काय पाहता? की मम्मी काम करते, पप्पा सांगतात ग्लास भरून पाणी आण ग. मग त्या ठिकाणी काय होतं? बरोबर तुम्हाला कळतं नाही गड्या काय आहे, घरातील लेडीजने काय केलं पाहिजे, कामं केले पाहिजे, आम्ही केलं नाही पाहिजे, असं काहीच नाहीये. जसं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मुलगा आणि मुलगी समान म्हणतो की नाही, अगदी त्या प्रत्येक गोष्टीचा मान राखायचा. आणि ज्याप्रमाणे काही नियम मुलींना आहेत तसेच नियम स्वतःला बांधायचे. मुलींना नियम आहेत की नाही? 7च्या आत घरात. मग तुम्ही सुद्धा 7च्या आतच घरात यायचं. कितीच्या आत घरात यायचं? 7च्या आत. त्याच्यानंतर वाईट संगत लागू द्यायची नाही. आपले मित्र कोण आहेत, आपल्या मित्रांचे फोन नंबर आपल्या पालकांकडे द्यायचे. त्याच्यानंतर तुमचं जे वय आहे त्या वयाच्या मित्रांसोबतच गप्पा गोष्टी करायच्या. नाहीतर तुम्ही असता 7वीला, मित्र असतो कॉलेजचा, मग मला सांगा तुमचं वय अभ्यासाचं आणि त्याचं वय इकडे तिकडे फिरण्याचं, मॅच होईल का? नाही. आणि जो त्याला ऑलरेडीच खराब वळण लागलेलं असतं आणि हळूहळू ते तुम्हाला पण लागतं.